राधानगरी पंचायत समिती कार्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामुळे तालुक्यातील मनरेगा अंतर्गत सुरू असलेली सर्व कामं ठप्प झाली आहेत। ग्रामीण भागातील अनेक विकास कामांवर त्याचा मोठा परिणाम होतोय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। हे आंदोलन 23 जानेवारीपासून सुरू झालं असून सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला होता। त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। त्या पुढील टप्प्यात 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान मुंबईमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही तर 11 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा मनरेगा राज्य संघटना कर्मचाऱ्यांनी दिलाय। मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इतर शासकीय योजनांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित सामावून घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तसंच मनरेगा अंतर्गत खासगी कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती राज्य निधी असोसिएशन मार्फत करण्यात यावी। समान काम समान वेतन हे धोरण लागू करावं। इतर विभागांप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून पदनिहाय आकृतीबंध तयार करावा अशा मागण्या करण्यात आल्यात। या आंदोलनाचा थेट फटका ग्रामीण विकास कामांना बसला असून मनरेगा अंतर्गत सुरू असलेली घरकुल योजना, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, पाणंद रस्ते, फळबाग लागवड तसंच शेतीपूरक विविध विकास कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत। त्यामुळे लाभार्थी शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये।